नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचं मिसळ पॉलिटिक्स सुरू आहे। एकाच दिवशी एकाच वेळी दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या ठिकाणी मिसळ पार्टी आयोजित करण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला। पालकमंत्री दादा भुसेंनी यावेळी मिसळवर ताव मारलाय। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये एक तरतराटी आणण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन करण्यासाठी त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आज नाशिकमध्ये मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मिसळ पार्टीला नाशिक शहरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, माजी मंत्री देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे देखील या मिसळ पार्टीमध्ये उपस्थित आहेत। दादा, काय सांगाल, आज आपल्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं? 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। या शुभ दिवसाचं औचित्य साधून शिवसेना नाशिक महानगरने गेल्या 8 दिवसापूर्वीच या मिसळ पार्टीचं नियोजन केलेलं होतं। या निमित्ताने शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, संलग्न संघटना, सर्व पदाधिकारी, सर्व नेते मंडळी एकत्रित आलेले आहेत। नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं यापूर्वी काय काय आपण नियोजन केलं, भविष्य काळामध्ये काय नियोजन करायचं आहे, शिवसेनेची संघटना बांधणी, त्याच्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे सामान्य जनतेच्यासाठी निर्णय केलेले आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळातल्या माणसापर्यंत कशी होईल त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याचा निर्धार आजच्या या पार्टीमधनं झालेला आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।